चला तर बघूया मोत्यांचे फ्लावर कसे बनवायचे. सो वेलकम टू माय फर्स्ट सिरीज ऑफ साजगाथा. चला तर मी तुम्हाला बेसिक टू ॲडव्हान्स ह्या सर्व गोष्टी स्टेप बाय स्टेप शिकवणार आहे. चला तर बघूया आपण कसं बनवूया. त्यासाठी मी घेतलेले आहे 4 mm चे मोती घेतलेले आहे, जे तुम्ही साईजप्रमाणे कोणतेही घेऊ शकता. सोबतच मी 0.0 mm चे आणि 0 mm चे असे गोल्डन 2 प्रकारचे मणी घेतलेले आहे. ते कशी यूज करणार ते मी तुम्हाला समोर सांगणारच. नंतर घेतले आपण क्रिस्टल घेतले आहे, 3 mm चे क्रिस्टल घेतले आहे. तुम्ही 3, 4 असे कोणतेही घेऊ शकता. सोबत 0.3 ची गेज वायर पण घेतली आहे. आणि आपल्याला कट करण्यासाठी कटर लागेल, जो टूल मस्ट इम्पॉर्टंट असतो. चला तर बघूया. तर आपण एक तार, आपल्याला जेवढा एक तार लागतो मिनिमम 2 राऊंड हा तार लागतो, असा आपण कट करून घेतला. त्यामध्ये आपण मोती टाकलेला, मोतीसोबत आपण 0.0 mm चा आपण गोल्डन बीड्स टाकलेला आहे, जे व्हिडिओप्रमाणे मध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला ते टाकायचं आहे. लास्ट पॉईंटला एक पॉईंटला आपण एक हाताने असं पिंच पकडायचं, थोडंसं मागे सोडायचं आहे आणि तो मोतीतून पास करायचा आहे आपला लास्ट पॉईंटला, जेणेकरून जो गोल्डन बीड्स आहे तो कम्प्लिटली आपला स्टॉप झाला पाहिजे आणि फिट झाला पाहिजे. असं टाईटली आपल्याला त्याला करायचं आहे. असे मी 7 मोती याच्यात सेट करणार आहे. त्यामध्ये तुम्ही 7 मोत्यांचा पण फ्लावर बनवू शकता किंवा 9 मोत्यांचा पण फ्लावर बनवू शकता. असं दुसरा आपण एक मोती टाकला, ज्यामध्ये तो लास्टमध्ये बरोबर चिपकला पाहिजे, जेणेकरून फिनिशिंग चांगली येतं आपली. मग त्याच्यातून आतमधून मोत्यांमधून काढायचं आपल्याला बाहेर, व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे. असे आपण कम्प्लिटली 7 मोती ओवून घेऊया. चला तर मग चला ओवूया पूर्ण मणी. असे कम्प्लिटली आपल्याला टाईट मोती ओवायचे आहे, जेणेकरून मधात गॅप नसली पाहिजे. प्रत्येक मोत्यांमध्ये गॅप असली तर नंतर ते फील करायला त्रास होतो किंवा मनी म्हणजे अट्रॅक्टिव्ह दिसत नाही. त्यामुळे पहिले स्टार्टिंगला करतानाच कम्प्लिटली अटॅचमेंट जी आपण हे मोतीला पकडून, म्हणजे बाजूचा जो फर्स्ट मोती आहे त्याला पकडूनच अटॅचमेंट करायची, जेणेकरून बेस पण आपला चांगला बनतो. आपण जे फ्लावर्सच्या पेटल्सला घेतले आहे त्याला आपण 0.0 mm चे यूज करूया, ठीक आहे. आणि समोर क्रिस्टल भोवती जे राहील त्याच्यासाठी आपण 0 mm चे गोल्डन बीड्स यूज करूया. त्यासाठी म्हणून मी 2 घेतले आहे. तुम्ही कोणताही एक पण घेऊ शकता, ठीक आहे. सो आमचे भरून झालेले आहे, ठीक आहे. त्याला आपण थोडं गोल डाऊन केलं आणि फर्स्ट आणि लास्ट असं आपण दोन्ही जवळ पकडून त्याला आपण रॅप करूया. 2 वेळा आपण रॅप करूया बोटाच्या साह्याने व्यवस्थित पकडून. असं आपल्याला प्रत्येक म्हणजे पहिले 1, 2, 2, 3, 3, 4 असे प्रत्येकाला आपल्याला रॅपिंग करून घ्यायच्या 2-2 वेळा प्रत्येक फ्लावरला, जेणेकरून बेस आपला हा स्ट्रॉंग राहील. त्यानंतर आपण एक क्रिस्टल टाकला, जो क्रिस्टल त्याच्या क्रिस्टल बरोबर टाकायचा होलमधून, ठीक आहे. त्यानंतर त्याला आपल्याला रॅपिंग करायचं आहे. क्रिस्टलच्या समोरचा जो वायर आहे, तार आहे, ताराच्या समोर जो पण आपला मोती राहील त्याला आपण रॅप करून घेऊया, जेणेकरून तो क्रिस्टल हलला नाही पाहिजे, ठीक आहे. त्यानंतर आपण 0 mm चे क्रिस्टल आपण 9 टाकू. तुम्ही तुमच्याप्रमाणे 9 पण टाकू शकता किंवा 10 पण टाकू शकता. डिपेंड करतं की तुम्ही कोणत्या नंबरचा क्रिस्टल यूज करत आहे, त्यावर डिपेंड करतं. कारण की क्रिस्टल भोवती जो आपला गोलाकार आला पाहिजे तो प्रॉपर वेने आला पाहिजे, अशा हिशोबाने आपण मणी ओवूया. तर मला या क्रिस्टलसाठी 9 मणी लागतात, असे मी 9 मणी ओवून घेत आहे. मी चेक करून बघितलं आहे, बरोबर माझे राऊंड झालं आहे, ठीक आहे. ते राऊंड केल्यानंतर मी त्याच्या समोरच्या याला ओवून घेतलेलं आहे, म्हणजे फिक्स केले आहे. त्यानंतर तो राऊंड मनीला आपल्याला फिक्स करायचा आहे. त्यासाठी